पोलिसांना यश आलंय ती गर्दी हटवण्यात। आता ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली न्यूज 18 लोकमतने दाखवतंय ती एक्सक्लुझिव्ह दृश्य ड्रोनच्या माध्यमातून। ही समोर जी महापालिका आहे ती आपल्याला दिसते आणि महापालिकेच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी दिसत होती। आता या ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय की रस्ता बऱ्यापैकी मोकळा करण्यात आलेला आहे। महापालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे तो समोरचा मुंबईकडे नरीमन पॉइंट चर्चगेट इकडे जाणारा रस्ता आहे तो सुद्धा रिकामा, एक लेन रिकामी करण्यात आली आहे। सीएसएमटी स्थानक दिसते आपल्याला, त्याच्या समोरची लेन रिकामी करण्यात आली आहे आणि या बाजूला डाव्या बाजूला महापालिकेचा जो रस्ता आहे तो आझाद मैदानाच्या बाजूचा लेनचा रस्ता आहे, तिथे मात्र आपल्याला थोडीशी गर्दी अजून दिसते। ती मराठा आंदोलकांची गर्दी आहे आणि बॅरिगेटिंग लावण्यात आले, त्याच्या बाजूला सगळ्या आंदोलकांनी थांबा असं सांगण्यात आलंय। बघा, महापालिकेच्या समोरचा रस्ता आणि बाजूचे दोन्ही रस्ते ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली न्यूज 18 लोकमतवरची एक्सक्लुझिव्ह दृश्य। आमचे प्रतिनिधी आहेत सचिन तोडकर आपल्या सोबत। सचिन, आपण एक्सक्लुझिव्हली आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातली दृश्य। खरं तर सुवर्णा, ही दृश्य जी आहेत आपण पाहू शकताय, अगदी सकाळी ज्या वेळेस हा जो चौक आहे हा चौक पूर्ण आंदोलकांनी ज्यावेळेस भरला होता त्यावेळेची सुद्धा ड्रोन दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय आणि नंतर पोलिसांना हा चौक, या चौकातील गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतरचे सुद्धा दृश्य आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ड्रोनच्या दृश्यामधून संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच अंदाज येऊ शकतो की ही जी सीएसएमटी असेल किंवा मुंबई महानगरपालिकेपुढील जी मोकळी जागा आहे ही आंदोलकांनी सकाळी कशा प्रकारे गजबजली होती। अगदी त्या ठिकाणी पाऊल ठेवायलाही जागा नव्हती, आंदोलकांना कुठेतरी आझाद मैदानात जाता येत नव्हतं। त्याचबरोबर सीएसएमटी मध्ये रेल्वेतून उतरणारे आंदोलक पुन्हा त्या भागामध्ये येत होते आणि अशा प्रकारे हा भाग पूर्ण जो आहे आंदोलकांनी भरून गेला होता। पोलीस वारंवार प्रयत्न करत होते ही गर्दी थांबवण्याची, पण पोलिसांनाही आजोग दाद देत नव्हते। होय, आणि या सगळ्यामध्ये 3-4 तास 5 तास गेले आणि मग सरते शेवटी रॅपिड ऍक्शन फोर्स पोलीस सगळ्यांनी एकत्रित आणि मराठा आंदोलक सुद्धा काही प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी मग ही गर्दी थोडीशी कमी केलेली आहे। रस्ते वाहतूक पुन्हा सुरू झालेली आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सचिन।